वाहतूक शाखेने फर्ग्युसन रोडवर एका बाजूला नो पार्किंग केल्याच्या निषेधार्थ डेक्कन परिसर बचाव नागरिक कृती समितीच्या वतीने मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले। अतिरेक्यांच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी फर्ग्युसन रस्त्यावर घेतलेला नो पार्किंगचा निर्णय हास्यास्पद असल्याचे मत आमदार गिरीश बापट यांनी व्यक्त केले। वाहतूक पोलिसांनी अतिरेकी कारवाईचे कारण देत गेल्या काही दिवसांपासून फर्ग्युसन रस्त्यावर दुचाकी वाहनांना पार्किंगसाठी बंदी घातली आहे। पोलिसांच्या या निर्णयाच्या विरोधात डेक्कन परिसर बचाव नागरिक कृती समितीच्या वतीने रविवारी सायंकाळी गुडलक चौक ते ज्ञानेश्वर पादुका चौक दरम्यान मानवी साखळी करून मूक निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी आमदार गिरीश बापट, नगरसेविका मुक्ता टिळक, मनसेचे रणजित शिरोळे, दत्तात्रय खाडे, बाळासाहेब बोडके, संदीप खर्डेकर, निलिमा खाडे, अप्पा माळवतकर यांच्यासह नागरिक तसेच अनेक व्यापारी 1-1.5 तासांसाठी दुकाने बंद करून मानवी साखळीत सहभागी झाले होते। याबाबत खाडे म्हणाले, पोलिसांनी फर्ग्युसन रस्त्यावर नो पार्किंगचा निर्णय घेताना पर्यायी पार्किंगचा विचार केलेला नाही। नियमित गर्दी असणारा हा एक रस्ता आहे। पोलिसांच्या या निर्णयामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होणार असून व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे। फर्ग्युसन रस्त्यावरील हॉकर्सवर कारवाई करण्याऐवजी पोलीस नागरिकांना मनस्ताप देणारा उपद्व्याप कशासाठी करतात असा प्रश्न खर्डेकर यांनी उपस्थित केला। त्यामुळे फर्ग्युसन रस्त्यावरील नो पार्किंगचा निर्णय पोलिसांनी त्वरित मागे घ्यावा अशी मागणी कृती समितीने केली आहे। मी बालगंधर्व विभागाची स्थानिक नगरसेविका निलिमा दत्तात्रय खाडे। कारण अगोदरच इथे पार्किंगची समस्या इतकी भेडसावती आहे की वाहतूक केल्यामुळे आमचे इथले स्थानिक जे नागरिक आहे गल्ल्यांवर त्याचा खूप ताण पडतोय आणि दुकानदारांचा पण त्या म्हणणं एकच आहे की पार्किंग दोन्ही बाजूला असावी। तुम्ही आम्हाला पार्किंगची दुसरी व्यवस्था अजूनपर्यंत दिलेली नाही आहे, तरी पण इथे नो पार्किंग केलेली आहे, तर ती आम्हाला अगोदर पार्किंगची व्यवस्था करावी आणि मग हा प्रस्ताव मांडावा असं मी शासनाला सांगते। भाजपची अशी नाही, आज सर्व पक्ष भाजप, सेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ह्या रस्त्यावरचे सगळे व्यापारी एकत्र आलेले नागरिक आहेत। हा काही कुठल्या पक्षाचा प्रश्न नाही। संपूर्ण फर्ग्युसन रोडला उजव्या हाताला जे नो पार्किंग आणि नो हॉल्टिंग केले हे कुठल्याच दृष्टीने सोयीचं नाही। माझी विनंती आहे की ट्रॅफिक पोलिसांनी इथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींची आणि सर्वपक्षीय शिष्टमंडळाशी चर्चा करावी, त्याच्यातून मार्ग काढावा। सरकार किंवा पोलिसांनी सिक्युरिटीचा काही पॉईंट सांगितला तर तो आम्ही समजून घेऊ। याच्या आधीही सहकार्य केले, सिक्युरिटीकरता सगळं सहकार्य करू, पण सिक्युरिटीच्या नावाखाली यापासून जाणारे हजारो विद्यार्थी, पालक तिकडे पार्किंग करायचं आणि रोड क्रॉस करायचा, अनेक अपघात होण्याची शक्यता आहे। हा रोड क्रॉस करता येणंच मुळात अवघड आहे आणि त्यामुळे वाहतुकीची कोंडी होईल, वाहनं स्लो जातील आणि अनेक नवीन प्रश्न उद्भवतील। त्यामुळे माझी मागणी आहे की ह्या आजच्या आंदोलनात असणाऱ्या सर्व पक्षाच्या नेत्यांची एक बैठक ट्रॅफिक पोलिसांनी घ्यावी आणि त्याच्यातून मार्ग काढावा। आम्ही सगळं सहकार्य करायला तयार आहोत। पार्किंगचा विषय या फर्ग्युसन रस्त्यावर सुरू झाला त्यावेळेपासून नागरिकांचे सारखे आमच्याकडे कंप्लेंट्स आहेत किंवा आता आम्ही दुचाकी वाहनांची मांडणी नेमकी कुठल्या गल्लीत करायची किंवा कशा प्रकारे करायचं। आज जर कुठेही वाहन लावलं दुचाकी तर ते लिफ्टिंग केलं जातं, त्याला दंडात्मक कारवाई केल्या जातात आणि अतिरेकी काही येतील या भागामध्ये आणि काही निर्माण होईल अशा प्रकारच्याही भावना नागरिकांमध्ये भयाची आकार निर्माण होती। त्यामुळं तर ही भावना निर्माण न होता उत्तम रीतीने नागरिकांचा सलोखा आहे आणि शिवाय या भागातल्या व्यापाऱ्यांचाही त्याला सपोर्ट आहे। आज आपण पाहताय की या एफसी रोडवरचा एकही व्यापारी शॉप उघडून आपल्या शॉपच्या आतमध्ये बसलेला नाही। ही खंत ही पुणेकर नागरिकांची खंत आहे। या भागात येणारे फर्ग्युसनचे विद्यार्थी असतील, या भागातले BMCचे विद्यार्थी असतील, त्यांची खंत आहे।